नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि आता 11:15 झालेले आहे. घरातले सर्व कामं झाले, देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे. नळांना पाणी आलेलं होतं, सर्व बाहेरचं आवरून घेतलेलं मी. झाडांना बी पाणी टाकलं गेलं. आज आम्हाला जायचं आहे गावाला, 1 दिवसासाठीच जाणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही रिटर्न येणार आहे. तर माझी मिनी माळ्याची आहे ना, फासा तुटून गेलेला आहे. तो फासा जोडायला मी आता गावात जाणार आहे. तर कृष्णा घरी आहे, यांना सुट्टी आहे. तर चला मी जाऊन येते आणि मग बोलते. चला आता 11:15 झालेले आणि ऊन बघा किती आहे. आणि गरम हवा आहे पूर्ण. बाजारातून आली आणि तिथं पण गेली. थोडं डोक्यावरती तेल टाकलं आणि थोडा आराम केला, पाणी वगैरे घेतलं. बाहेरच मी थंडा वगैरे लस्सी वगैरे पिऊन आली होती. तर थोडा आराम केला आणि आता म्हटलं चला भाजीपाला काढून घेते, कोथिंबीर खराब होऊन जाईल. तर इथं मी 2 किलो टमाटे आणले आणि 15 रुपये किलो आणले. 15 रुपये किलो भेटले. बघा किती छान टमाटे, खूप छान आहे आणि फ्रेश आहे. असे 30 रुपयाचे मी 2 किलो घेऊन आली, खूप छान. लसूण मी 30 रुपयाचा 1 पाव आणलेला आहे. 1 किलो आणलेला आहे मी. आणून पाहिला, लाल लसूण नाही आहे, व्हाईट आहे. तर मी 1 पाव आणला तो. इथं मी हिरवी मिरची आणली अर्धा किलो. मला ती पण 30 रुपयाची अर्धा किलो भेटली, ती पण घेऊन आली मी. आणि इथं चिकू आणलेले आहे, मुलांनी पाहिले पण नाही आली ते. तर ते चिकू 1 किलो घेऊन आली. त्यांनी खायला दिला होता, खूप गोड होता म्हणून मी 1 किलो घेऊन आली. आणि 30 रुपये किलो भेटले ते, म्हणून मी म्हटलं चला 30 रुपये किलो तर 1 किलो घेऊन आली. आणि 30 रुपयाचं 1 पाव अद्रक भेटलं, ते पण मी 1 पाव घेऊन आली. आपल्याला चहाला पण लागतं, तर मग 1 पाव. आणि मला अद्रक खूप लागतं भाज्यांमध्ये बी, मसाल्याच्या भाज्या दुसऱ्या भाज्या. आणि माझे ना काजू संपून गेलेले होते, मग मी ते 8 पाव घेऊन आली. आणि डीमार्टला जाईन तेव्हा घेऊन येईन. म्हटलं जाऊ दे, घरात राहायला पाहिजे म्हणून मी 8 पाव घेऊन आले. मुलं तर खात नाही. आणि खोबरं आहे माझं 1 किलो, पण मी अर्धा किलो. शेंगदाणे घ्यायला गेली तर मग अर्धा किलो घेऊन आली, तरी पण मी खोबरं लागतं आपल्याला ते घरात. इथं लिंबू आणले मी 1 किलो लिंबू. 100 रुपयाचे 1 किलो भेटले, घेऊन आली मी. मुलांना पण लागतात, तर 100चे 1 किलो दिले त्यांनी. म्हटलं जाऊ दे, आता उन्हाळा चालू आहे. 100 रुपयाचे 1 किलो. आणि दादा पण, आपला कृष्णा दादा पण ट्युशनला जातो, तो त्याला लागतं लिंबू पाणी प्यायला, घेऊन आली. आणि शेंगदाणे घेऊन आली मी 2 किलो. 120 रुपये किलो भेटले. असं डीमार्टला खूप महाग आहे, 140 का 50 रुपये किलो आहे. तर मी 120 रुपयाचे 1 किलो, मग ते 240चे 2 किलो घेऊन आले. आणि ते खोबरं, नारळ आणलं आहे, मला उद्या गावाला जायचं आहे, त्याच्यासाठी 1 नारळ आणलं. आणि वाती आणलं इथं, कोथिंबीर, बस इतकं आणलं. आणि बाहेर इतकं ऊन आहे ना, खूपच ऊन आहे. बाहेर निघायची इच्छाच होत नाही, कुणाचीच होणार नाही. इतकं जळगावमध्ये ऊन म्हणजे कधी मी पाहिलंच नव्हतं, इतकं ऊन आहे यावर्षी. तर चला आता ही कोथिंबीर साफ करून घेते आणि मग बोलते मी तुमच्याशी. चला आता 6 किती वाजले? आता संध्याकाळचे 6:45 होत आहे. तर माझं घरातले सर्व कामं झालेले आहे आणि आम्हाला जायचं आहे गावाला. तर 8:30 वाजता जाणार आहे. तर जेवण करून जाणार आहे. सर्व घर आवरून घेतलं मी. आणि दिवसभर आहे ना, इतकी धावपळ झाली माझी, तो ब्लॉग करायला वेळच भेटला नाही. तर आमचे म्हणजे एकाच दिवसाचे कपडे थोडेसेच घेतले, 1 बॅग भरली फक्त, बस. ते पण चालू आहे थोडं ते प्रेस करताय त्यांच्या कपड्यांची. माझे कपडे ठेवले, गुड्याचे कपडे ठेवले आणि कृष्णाचे आणि त्यांचे कपडे प्रेस मारताय. तर मी एका साईडला आहे ना, धावपळीमध्ये पटकन खिचडी लावते, कारण की जेवून जाणार आहे. 8:30 वाजता निघणार, म्हणजे तिथं 10 10:30 आम्हाला होणार पोचायला. तर मग म्हटलं जेवण करूनच जाऊ. आणि दादाला पण वेळ आहे, तोपर्यंत म्हटलं खिचडी पण होऊन जाईल, तुमचे जेवणं करून घेऊ आणि दादाला पण पटकन जेवण करून मग निघू म्हटलं. तर मी किचन वगैरे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे. जायचं आहे म्हणून मग
भांडे ठेवायचे नाही, कारण की ते बारीक किरकोळे असे बारीक हे होऊन जातात किडे मग घरात. आणि गुडिया राणी इकडे तयार करत होते. काय करते? तिची तयार होते. कपडे घातले गेले. गरमी लागते ना तिला, म्हटलं पोनी वगैरे बांधून घे बाई. आणि झाली तयार. आणि तिच्या पायल पण पंजन पण खंडून दिल्या होत्या, त्या पण मी करून आली. डाग देऊन आणला तिला, तर छुन 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 वाजते तिचे पाय. टम 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 टम. तर माझी माळ पण मी व्यवस्थित करून आणली. आता उद्याच घालीन म्हटलं. आता रात्रीचं कसं बघू, आता घालते का उद्या घालते. तर मिनी माळ आहे छोटीशी, मला ना इथं गळ्याला टुसते ना, त्याच्यामुळे मी घालत नाही ती. ही मला डेली यूजला हीच चांगली वाटते मला पण. आणि हे कानात मी काही जास्त असं घालत नाही. गळ्यात घाला, हे घाला, ते घाला, मला काही ते आवडत नाही सोनं नाणं काहीच घालायला. तर मी अशी सिंपलच राहते माझी आणि मला सिंपलच राहायला आवडतं. तर चला मी खिचडी टाकते, आपलं होतंच आहे. चला मग मी नंतर बोलते तुमच्याशी. आता 9 वाजून गेले, आम्ही पण निघतोय. सर्व आवरलं गेलं माझं, किचन वगैरे सर्व क्लीन करून घेतलं. फ्रीजमध्ये दूध ठेवायचं आहे फक्त. कृष्णा ते दूध ठेव फ्रीजमध्ये, गरम येते. धावपळ राहते. पाणीमध्येच ठेवते त्याला. फ्रीज खोल. हे बघा असं ठेवते पाण्यात, थंड होऊन जाईल. थोडी खिचडी बी पडली, तो पण छोटाच कुकर आहे. लाईट बंद केले बेटा मागचे. देवाराच्या बंद करते. चला मग मी तुम्हाला गाडीमध्येच भेटते. आम्ही आलोय अंबळनेरला. करते डिझेल टाकता येते.